आज गोपूजवरून स्वाभिमानीची टीम स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख यांच्या भेटीसाठी जात असताना जायगाव खिंडीतून वर आल्यानंतर ऊसाची ऊस ट्रॉलीतून मागं निसटून पडला होता. चौकशी केली असता हा ऊस कडेगाव तालुक्यातून जरंडेश्वर कारखान्याकडे तोडून चाल जात होता. शेतकऱ्यांनी 18 महिने रक्ताचं पाणी करून घाम गाळून ऊस पिकवलेला जर असा रस्त्यावर पडून जनाजमानी वाहनं त्याच्यावरून जाऊन त्याचा तुडवा होत असेल आणि त्या शेतकऱ्याचं जर एवढं मोठं नुकसान होत असेल तर ह्या नुकसानीला जबाबदार कारखाना प्रशासन राहणार का, हा स्वाभिमानीचा जरंडेश्वरला सवाल आहे. आणि इथून पुढं ऊस वाहतूक करताना ओव्हरलोड न करता आणि ऊसाची बांधणी करताना लांबून वाहतूक असताना बांधणी करताना व्यवस्थित करावी आणि शेतकऱ्याचं जे नुकसान होतंय ते नुकसान टाळण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासनाने करावा. इथून पुढे जर असं कुठं